मी ऐश्वर्या हटवार स्वागत करते लोकनिर्धार न्यूज चॅनलमध्ये। गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। शिक्षक दिनानिमित्त गुरुतुल्य शिक्षकांना खूप खूप शुभेच्छा। आत्ताची बातमी आहे मालवण मधील कांदळ गावातील। शिक्षक दिनानिमित्त विशेष बातमी सत्रात मध्ये आपण भेट देणार आहोत बंडू राठोड सरांच्या निरोप समारंभाला। निरोप समारंभ म्हटले की छान सजवलेला शाळेचा हॉल, सरांचे काही मोजके लाडके विद्यार्थी आणि सहशिक्षक वर्गाकडून निरोपाचा कार्यक्रम आणि टाळ्यांचा गडगडाट। पण हा निरोप समारंभ होता तो सहाय्यक शिक्षकाचा, बंडू राठोड सरांचा। विद्यार्थी, त्यांचे पालक, विशेष करून स्वतः सरपंच उपस्थित, शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे नेते मंडळी, अर्धा गाव जमला होता निरोप समारंभाला। बातमी आहे अनोख्या निरोप समारंभाची। कांदळगाव मधील पूर्ण प्राथमिक शाळा नंबर क्रमांक 1 मधील 31 जुलै रोजी शाळेतील सहाय्यक शिक्षक बंडू राठोड यांची बदली सिंधुदुर्ग जिल्हा सोडून दुसऱ्या जिल्ह्यात झाल्यामुळे त्यांच्यासाठी निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता। बंडू सर आणि त्यांच्या सौभाग्यवती यांचे पुष्पवर्षावाने स्वागत केले। मुख्याध्यापिका संध्या मेथर यांनी समारंभाचे सूत्रसंचालन केले। सरांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यासाठी कांदळगाव सरपंच रणजित परब, माजी सरपंच उमदी परब, शाळेमध्ये विद्यार्थ्यांसोबत त्यांचे पालकही उपस्थित होते। सिंधुदुर्गातील आमच्या मराठी शाळेला असा तरुण शिक्षक लाभला आणि मुख्याध्यापक मेथर मॅडम यांच्या सोबतीने त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये फक्त 2 वर्षात जो बदल घडवून आणला तो कौतुकास्पद आहे। अजून 1 वर्ष जरी सर या शाळेत राहिले असते तर पुढील वर्षी नक्कीच कांदळगाव पूर्ण प्राथमिक शाळा नंबर 1 ही जिल्ह्यात 1 नंबरची शाळा ठरली असती, असंही नमूद करत सरपंच रणजित परब यांनी खंत व्यक्त केली। विद्यार्थ्यांसोबतच पालकांनीही स्तुतिसुमनांचा यावेळी वर्षाव केला। गणपती बाप्पाची मूर्ती भेट आदराने दिली। त्याचे शाखा प्रमुख जीवन कांदळगावकर यांनी आपल्या शाखेची आठवण म्हणून सरांना छत्री भेट देत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण, देवबाग आणि कांदळगाव शाळेतील विद्यार्थी घडवण्यासाठी जी मेहनत घेतली त्याबद्दल कृतज्ञताही यावेळी त्यांनी व्यक्त केली। पालक, विद्यार्थी, सरपंच, ग्रामस्थ, उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेना नेत्यांनी भावनिक होऊन त्यांना पुढील वाटचालीस दिलेल्या शुभेच्छांनी बंडू सरांचे डोळे पाणावले। आपल्या विषयाची आत्मीयता, लोकांचे प्रेम। मात्र आज सरस्वती देवीचा पुत्र शब्दांना पोरखा झाला। कसेबसे शब्द सारवत स्मित हास्यात बंडू सरांनी आपल्या 18 वर्षाचा प्रवास सांगितला। एकीकडे मोठ्या शहरात मुंबई काय नी दिल्ली शिक्षणाचा बाजार झाला आहे। विद्यार्थी हे अर्थार्जनच उत्तम साधन समजले जाते। एज्युकेशन इज गुड सोर्स फॉर इन्कम। परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यात 18 वर्षे अविरत ज्ञानदानाचे कार्य करत असणाऱ्या बंडू राठोड सरांसारख्या तमाम शिक्षक वर्गाला, सरस्वती पुत्रांना, ज्यांनी आपले आयुष्य समाजाला उत्तमोत्तम विद्यार्थी घडवण्यासाठी वेचले, त्यांच्या कार्याला लोकनिर्धार न्यूज चॅनल कडून सलाम। माझे नाव मोहित यशवंत गायकवाड। आज मी तुम्हाला सरांविषयी थोडी माहिती सांगणार आहे। शाळेत शिक्षक असतात म्हणून सर मला खूप समजवतात आणि त्याच्यासोबत अभ्यासही करायला लावतात। सरांनी मला किती मारून पण त्यांनी माझी पाठ सोडली नाही आणि अभ्यासात पुढे नेले। मी म्हटलं की आमची कांदळगाव शाळा म्हणजे चांगली आहे, भरपूर मुलं आहे, इथे वेगवेगळे उपक्रम राबवले जातात आणि बरेच वर्ष झाली म्हणजे आम्ही जेव्हा लहान होतो शाळेत शिकलो तेव्हा या ठिकाणी एक मैदान होतं, एक पालगावकर सर होते त्यावेळेस आणि आम्ही ह्या शिक्षक अप्रतिम तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये त्यांचं नाव आहे आणि त्यांना म्हटलं की कांदळगाव शाळा सर्व चांगली आहे आणि ते ग्रामस्थ सुद्धा म्हणजे चांगले आहे, म्हणजे आपण चांगलं काम करायला वगैरे सपोर्ट करतात, हे आम्ही जवळून पाहिलेलं आहे। त्यामुळे माझा आग्रह असतो त्यांनी कांदळगाव शाळा निवडून एक योग चांगला की त्याचवेळी आपल्या शाळेचा शतकोत्सव महोत्सव या ठिकाणी संपन्न होत होता आणि त्यांनी बोला
बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती.
अशा प्रकारे आम्ही त्यांना शुभेच्छा देतो. त्यांचं आयुष्य पुढील सुखी समाधानी निरोगी त्यांना आयुष्य लाभो अशी रामेश्वर चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद.